पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या अथक प्रयत्नानं अनेक वर्षापासूनची असणारी संकल्पना आज खऱ्या अर्थानं जे साकार होते आहे ते समृद्ध शिक्षक अभियान. या समृद्ध शिक्षक अभियानाच्या निमित्तानं या ज्ञानपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी प्रथमतः शब्दसुमनाने स्वागत करतो. साहेब, तालुक्याला एक शैक्षणिक अशा प्रकारचा वारसा आहे आणि तो वारसा चालवण्याचं काम या बुदरगड पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी आदरणीय दीपक मेंगाणे साहेब की प्राथमिक आणि माध्यमिक हा माझा असणारा शिक्षक समूह कुठंतरी एका विचारानं बंधित केला पाहिजे असा एक विचार मनामध्ये ठेवून की एक माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षक समृद्ध अभियान राबवण्याचा एक संकल्प त्याने आमच्यापर्यंत सोडला आणि निश्चितपणे हा संकल्प आजपासून आज मराठी विषयाच्या या सुरुवात करूनच अनेक विषयांच्या असणाऱ्या सभा ज्या आहेत त्या सभा यशस्वीरित्या आपण कायमस्वरूपी चालू ठेवू. आज मराठी विषयाच्या माध्यमातून साहेब हा सगळा प्राथमिक आणि माध्यमिक यांच्यामध्ये कुठे समन्वय असावा. फक्त आम्ही माध्यमिकवाले वेगळे प्राथमिकवाले वेगळे अशा प्रकारचा भेदभाव न करता सगळ्यांनी एकत्र एकमेकांच्या विचारानं एकमेकांच्या ज्ञानाच्या समृद्धीच्या कक्षा वाढवण्याचा एक संकल्प करूया. यासाठी विविध प्रकारचे उपक्रम या मराठी विभागाच्या माध्यमातून आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. निश्चितपणे या उपक्रमांचा विचार करत असताना की आज फक्त आपण शाळेपुरतं मर्यादित न राहता त्या शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावण्यासाठी प्रामुख्याने विविध प्रकारचे उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत की याच्यामध्ये आज फक्त आपण कागदोपत्रीच ही सगळी घोडी नाचवतो आहोत, पण प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टींचा मुलांच्या पर्यंत शिक्षकांच्या पर्यंत पोहोचणं आणि विचार करणं अशा प्रकारचे संकल्प उराशी बाळगून या ठिकाणी हे सगळे प्रकल्प आम्ही सुरू करत आहोत की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने व्याख्यानमाला असतील, ज्याच्यामध्ये लेखक भेट असेल, लेखक आपल्या दारी असतील, याचबरोबर निबंध लेखन, काव्यलेखन स्पर्धा, शिक्षक मेळावे, ऐतिहासिक किल्ले किंवा धार्मिक स्थळं, स्पर्धा परीक्षा, प्राथमिक माध्यमिक शिक्षकांच्या मध्ये असणारा समन्वय साधणं, व्याकरण समृद्धी, लेखन समृद्धी, लेखन स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, विविध स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचं आयोजन टप्प्याटप्प्यानं आम्ही या ठिकाणी करण्याचा मनोदय साहेब आम्ही तयार केलेला आहे. आज पहिली सभा आहे आणि या पहिल्या सभेच्या अनुषंगानं वर्षभरामध्ये आम्ही काय राबवणार आहोत याची प्रचिती आपल्या थोड्याच दिवसामध्ये येईल. निश्चितपणे माझा बुदरगड तालुका प्राथमिक असू देत माध्यमिक असू देत हा शिक्षणाची पंढरी घेऊनच पुऱ्या महाराष्ट्रभर जाईल अशा प्रकारची मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या ज्ञानपीठावरती असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी बुदरगड तालुका प्राथमिक माध्यमिक सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षण विभाग पंचायत समिती बुदरगड मार्फत जो आपण शिक्षक समृद्ध अभियान सुरू केलेलं आहे तर त्याची सुरुवात आज या मराठी विषय समितीच्या सविचार सभेनं होत आहे. सूत्रसंचालकांचे अगदी मंजूळ बोलणं ऐकून मराठी विषयाची खरोखर सभा चालू आहे. हे म्हणजे याचं एक वातावरण निर्मिती चांगली झालेली आहे. तर आजच्या या सविचार सभेसाठी आवर्जून म्हणजे बुदरगड तालुक्यानं जे काही उपक्रम राबवले ते वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा व्हॉट्सअपला असेल किंवा त्यांच्याकडे तालुके आहेत पवार साहेबांच्याकडे आणि ओतारे साहेबांच्याकडे, तर त्या सगळ्या उपक्रमांच्याबद्दल आस्था बाळगून असणारे कौतुकाची थाप पाठीवर देणारे माननीय पवार साहेब, ओतारी साहेब, नवीनच राज्यसेवेतून जे आता उपशिक्षणाधिकारी रुजू झाले ते मोरे साहेब, गोंधळी साहेब सर आजचे व्याख्याते. खरं तर खूप जणांच्याकडून त्यांचं नाव ऐकलं होतं. आज आपणा सगळ्यांना त्यांना ऐकण्याचा योग येतो आहे चांगला. आणि नानंग सर जरी आपल्यातलेच असले तरी
ते नेट सेट आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत. अगदी आमच्या स्कॉलरशिप NMMS पासून अनेक तलाठी, ग्रामसेवक, पोलीस, आर्मी मॅनमध्ये त्यांना भरती करण्यामध्ये सुद्धा यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीनं ते मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, सगळ्या विषयामध्ये म्हणजे कधी कधी मग त्यांचं ज्ञान पाहून मला असं आश्चर्य वाटतं की त्यांचं सिलेक्शन कुठं का झालं नाही. म्हणजे मी सुद्धा उपशिक्षणाधिकारी साहेब परीक्षा दिली, त्यावेळी माझे 1 महिनाभर गुरु होते ते. इतकं चांगलं गणित, मराठी व्याकरण त्यांनी मला शिकवलं. खूप चांगल्या मेजवानी तुम्हाला ह्या 2 व्याख्यानांच्या रूपानं आज ऐकायला मिळेल. खरं तर समृद्धी शिक्षक अभियान हा म्हणजे का वाटलं मला असं घ्यावं, तर एक आहे, दुर्दैवानं बुद्धिजीवी माणसं जिके सर फार कमी एकत्र येतात. आली की मग आणि त्यांच्यात एकदा ट्युनिंग जमलं की मग अगदी भव्य दिव्य जगाला मार्गदर्शक असं काम ते घडवत असतात. पण फार कमी वेळा येतात, त्यांच्यातल्या अहंकारमध्ये येतात आणि काय होतं आहे आणि ते विस्कटते सगळं. तर ते आणावं, हे शिक्षक म्हणजे बुद्धिजीवी सगळे प्राणी, आणि हे सगळे एकत्र आणावेत आणि ते विषय वाईज आणावेत. कारण इथं जमलेले तुम्ही जितकं शिक्षक आहात ते प्रत्येकाची काहीतरी वेगळी क्वालिटी आहे, प्रत्येकाकडे काही वेगळं कौशल्य आहे, आणि त्याचा उपयोग करून जर आपण एकत्र आलो, एकमेकाशी ह्या गोष्टींचं शेअरिंग झालं, तर त्याचा आज इथं तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी ऐकाल, तर नक्की तुम्ही ज्यावेळी तुमच्या वर्गात जाणार आहात आणि ज्यावेळी मराठी विषयाचं अध्यापन कराल, त्यावेळी नक्की त्याच्यातल्या काही गोष्टी, त्यातले काही दृष्टिकोन तुमच्या अध्यापनात येणार आहेत. त्यामुळं हे सगळ्या गोष्टी घडाव्यात आणि मराठी विषयाची आवड सगळ्या शिक्षकांना लागावी, पुन्हा विद्यार्थ्यांच्यामध्ये त्याची आवड निर्माण व्हावी, याच्यासाठी वर्षभरामध्ये जे काही उपक्रम करता येतील त्याची एक दिशा निश्चित व्हावी, या दृष्टीनं हे सगळ्याच विषयांचे पवारसाहेब आपण केलेले आहेत. आज मराठीची होते, उद्या इंग्रजी विषयाची सभा होते आणि नजीकच्या काळात सगळेच विषय यांच्या सभा होणार आहेत. उद्देश असा आहे की प्रत्येक सत्रामध्ये किमान 2 ह्या सविचार सभा व्हाव्यात. दर महिना ते काही शक्य होणार नाही या धावपळीच्या ह्याच्यात, पण माझी अशी अपेक्षा राहील विषय समितींच्याकडून की प्रत्येक टर्ममध्ये प्रत्येक विषयाच्या 2 सविचार सभा व्हाव्यात आणि त्याच्यामध्ये असे खूप चांगली व्याख्याते, पुस्तकांचं परीक्षण असेल, ह्या गोष्टी घडाव्यात आणि ह्या सगळ्यांचे उपक्रम जे आहेत ते राबवले जावेत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, आणि त्याच्यावर एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जावा. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपण आज व्हॉट्सअपवरून इथं सागर, माझी विनंती राहील आपल्याला की एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करा मराठी विषय समितीचा. त्याच्यात हे सगळे किंवा इथं जे आलेले नाहीत त्या तालुक्यातील सगळे शिक्षक असतील तर ते व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र या, की जेणेकरून ज्या काही चांगल्या मराठी विषयासंदर्भातल्या संकल्पना असतील, संबोध असतील, ते एकमेकाला शेअर करता येतील. नवीन काही पुस्तकांचे, आता जिके सर त्यातले दर्दे आहेत, नवीन काही पुस्तकांचे परीक्षण आली, प्रकाशन आली, ते तुम्हाला शेअर करू शकतील. जेणेकरून आणि वर्गात एखाद्या शिकवताना आमच्या टवटे सरांना वाण्याच्या वाडीत जरी काही शंका आली अध्यापनात, तिथं काही सोय नाही आहे, तर नक्की त्या ग्रुपवर जर अशी एखादी व्याकरणाच्या संदर्भात किंवा लेखन प्रकारासंदर्भात शंका आली आणि तुम्ही तिथं ती शेअर केली, तर तुम्हाला पटदिशी एखादा वाक्यप्रचाराचा, एखाद्या शब्दाचा अर्थ नाही लागला तर नक्की तिथं तुम्ही शंका व्यक्त केली आणि त्या एक्सपर्ट लोकांच्याकडून त्याचं जर माहिती मिळाली तर तुमच्या अध्यापनामध्ये खूप चांगला उपयोग त्याचा होईल, अशी कल्पना आहे. आणि त्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं काम चालावं मराठी विषयाचं. शेवटी मी हा एक मार्ग तुमच्यासमोर ठेवून थोडासा बाजूला होणार आहे, कारण माझ्या प्रशासकीय व्यापामुळं प्रत्येक वेळी तुमच्यात मला येता येईल असं नाही, पण माझं असं आता चिंतन मला सांगतं आहे की BS सर, ह्या ज्या विषय निहाय समित्या आपण तयार केल्यात त्याचे जे नेतृत्व करणारं टीम आहे देसाई सर, ती टीम किती चांगल्या पद्धतीनं काम करेल, सगळ्यांना सोबत घेऊन कशी जाईल, त्याच्यावर कुठल्या विषय समिती वर्षाच्या शेवटी ज्यावेळी आम्ही आढावा घेऊ तर कोणत्या विषय समितीचं काम सगळ्यात दर्जेदार झालेलं असेल, तर ज्या टीमला नेतृत्व चांगलं मिळेल. आणि त्यामुळं लाड सर खूप चांगलं मनमिळावू नेतृत्व आहे, ते आहेत. आमचे प्राथमिकचेही लोक त्याच्यामध्ये घ्या, जिके सरांसारखे, BS सरांसारखे, ज्यांना मराठी विषयाची खूप आवड आहे, आणि सगळ्यांना सोबत काही घेऊन उपक्रमामध्ये, कारण आता गेली 4-5 दिवस मी बघतोय किंवा 15 दिवस झाले हे मांडे सर हे 4-5 जणच, सागर आमचा आहेत, खतकर सर, हे असे सगळे धावपळ करतायत. तर असं व्हायला नको, सगळ्यांनी मिळून घ्या. प्रत्येक सविचार सभेची एक वेगळ्या टीमवर जबाबदारी द्या, एखादी उपक्रम काही राबवत असेल त्याच्यासाठी एक टीम करा आणि सगळ्यांनी मिळून आणि आपल्या चांगल्या आयडियाज तिथं शेअर करा की कशा पद्धतीनं बुद्धिजीवी माणसं एकत्र आल्यानंतर चांगली कामं. म्हणजे एक बघा, मला आश्चर्य वाटते,
सप्ताह गावागावात सप्ते जे आता साजरी करणारी मंडळी आहेत ही सगळी वारकरी आहेत. बरेचशी फारशी न शिकलेली पण आहेत त्याच्यात, बहुतेक न शिकलेली जास्त आहेत. तर ह्या मंडळींचा सप्ताह दरवर्षी किती बहारदार होत चालला आहे बघा. म्हणजे यावर्षी आमचं साधा एखादा कीर्तनकार बोलला तर ते 4 वर्षात बाबा महाराजांना बोलवायचं त्यांचं नियोजन असतं, इंदुरकर महाराजांना बोलवायचं नियोजन असतं. म्हणजे एवढी प्रगती डेव्हलपमेंट करतात ते. तरुण मंडळांचे गणेशोत्सव बघा कसे बहरत चाललेले आहेत. म्हणजे ही लोकं जर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करत असतील तर आपण ह्या क्षेत्रामध्ये 35-30 वर्ष नोकरी करतो आणि तिथं आपल्या विषयासाठी आपल्या अध्यापनासाठी जर काही चांगल्या गोष्टी करता आल्या तर ते खूप गरजेचं होईल. आता बऱ्याच वेळा मला अशी प्रवृत्ती आढळते की आपण आपला वर्ग आपली शाळा एवढ्यापुरतं मर्यादित ठेवले, तर त्या संकुचित त्या सगळ्या भिंती आपण पाडून टाकाव्यात. आणि बुदरगडच असं नाही, उद्या वाटलं पवार साहेबांना इथल्या काही चांगल्या गोष्टी बाहेर जाणं गरजेचं आहे, तिकडं पण आपण द्यायला गेलं पाहिजे. जसं आज गोंधळी सर आपल्याकडे आलेले आहेत तसं. तर त्या पद्धतीनं शिक्षणात कुठल्याही भिंती असू नयेत, ते सर्वांसाठी आणि कुठलाही संकोच न बाळगता आपण सर्वांनी त्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत अशी तुमच्याकडून माझी अपेक्षा राहील. दुसरं एक आहे, हे सगळं करत असताना तोंडी होत नाही, त्यासाठी काही आर्थिक स्रोतही उभा करावे लागतात. तर त्यासाठी सुद्धा काही आर्थिक स्रोत सन्माननीय संघटनांचे सर्व प्राथमिक माध्यमिकचे इथं लोक आहेत. माझं असं आपणाला आव्हान राहील की त्याची एक अर्थसमिती तयार करू आपण प्राथमिक माध्यमिकचे लोक घेऊन, आणि त्याच्यासाठी एक निधी जर सर्वांनी उभा केला. कारण कसं होऊ शकतं, इथं मराठीला असणारा आमचा एखादा प्राथमिक शिक्षक इंग्रजी किंवा विज्ञानच्या समितीत सुद्धा असू शकतो. मग समिती वाईज असे काही पैसे जमा करण्यापेक्षा सर्वच प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी, जसं आपण विज्ञान प्रदर्शनाला निधी करतो जाधव सर, तसा जर जमा केला आणि त्यासाठी काय 1000-1500 ह्या समितीला आज समजा खर्च आला, उद्या इंग्रजीच्या काय आला, तर त्याच्यातून तो आपल्या त्या आर्थिक समितीमार्फत त्याचं खर्चाचं नियोजनही करता येईल. आणि मग पुढं होणाऱ्या माणसाला म्हणजे कष्टही करा, आपली प्रज्ञाही वापरा आणि खिशातले पैसेही घाला. 1-2दा घालू शकतो माणूस, पण पुन्हा त्यांनाही त्रास देणं तेही मला योग्य वाटत नाही. त्यामुळे ही जबाबदारी पण सगळ्यांनी जर उचलली तर ते खूप चांगलं होईल असं मला वाटतं. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं खूप चांगले कामं होणार आहेत. प्राथमिकच्या शिक्षकांना माझा अशी विनंती राहील की भविष्यामध्ये आपण सगळ्याच विषयांत, आता उद्या इंग्रजीचं फक्त 5वी-7वीवर आपण सुरुवातीला फोकस केलं, कारण आमच्याकडं जसे BEd इंग्लिश स्पेशलायझेशन झालेले शिक्षक आहेत तसं प्राथमिकला नाही आहेत. बऱ्याचशा मराठी हिंदी समाजशास्त्राच्या पदवीधरांना इंग्रजी विषय शिकवावा लागतो आणि मग त्यांच्या अनेक समस्या आहेत अध्यापन करताना. तर उद्या 2 लेक्चर होणार आहेत ते इंग्रजी आणि 5 ते 7वर फोकस करून होणार आहेत. आणि भविष्यात मग आपण त्याची डेप्थ अशी वाढत जाऊ, ग्रामर घेऊ, रायटिंग स्किल घेऊ, 9वी-10वीच्या अनुषंगानं घेऊ, तेही उपक्रम वाढत जातील. अगदी त्या लोकांना वाटलं की काय नाही, त्या टीममार्फत स्पोकन इंग्लिशचाच क्लास सुरू करू आपण, तो सुद्धा आपल्याला ऑनलाईन किंवा कशा पद्धतीनं करता येईल. कलेच्या बाबतीत पवारसाहेब, कला हा विषय खूप दुर्लक्षित झाला आहे आता. म्हणजे आम्ही ज्यावेळी तपासणीला जातो त्यावेळी वही नसतेच बहुतेक शाळांनी, एक 8-10 चित्र काढलेली असतात कागदावर आणि तीच दाखवली जातात. तर ते होऊ नये, हे माणसा किती ज्ञानी असला तर त्यानं एखादी तरी कला जोपासावी असं सगळे तज्ज्ञ सांगतात. त्या दृष्टीनं कला विषयाचं सुद्धा खूप चांगलं नियोजन आपण केलेलं आहे की त्याच्यात जे तालुक्यात 8-10 चांगले शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून, आमचे इथले सुधीर गुरव सर आहेत, ह्या सगळ्या माध्यमातून खूप चांगली कलेच्या संदर्भातली शिल्प, नृत्य, नाट्य, अगदी चित्रपटामध्ये ॲनिमेशन कशा पद्धतीनं चालतं असे चांगल्या लेक्चर्स तुमच्यासमोर होतील, प्रात्यक्षिकं तुमच्याकडून घेतली जातील. अगदी आमचे पोद्दार सर आहेत, MD रावण सर आहेत, हे सुद्धा आम्हाला आपल्याला सहज उपलब्ध होणारे आणि गाजलेली नावाजलेली माणसं आहेत ही सगळी. तर त्याचा उपयोग होईल आणि तुम्ही त्या वर्गांच्यामध्ये मुलांच्याकडून त्या काही गोष्टी करून घ्याल अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. विज्ञान विषय आहे, गणित आहे. तर आपला सगळ्यांचा सहभाग उत्स्फूर्तपणे आणि ॲक्टिव्हपणे जर मिळाला तर नक्की हे समृद्ध शिक्षक अभियान खूप चांगल्या पद्धतीनं, तुम्ही समृद्ध आहातच, तुमच्या समृद्धतेवर मला शंका नाही. तर उद्देश इतकाच आहे, तुकाराम महाराजांनी जे म्हटलेलं आहे की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, तर तुमच्यामध्ये इथं अशा काही गोष्टी आतमध्ये भरल्या जाव्यात तुमच्या मनामध्ये, मेंदूमध्ये, त्याचा लाभ तुमच्या विद्यार्थ्यांना व्हावा, हा एकमेव उद्देश आहे की पुरेशा ज्ञान, नॉलेज घेऊन तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहावं आणि ह्या सगळ्या अभियानाचा फायदा करून घ्यावा, हा असा उद्देश आहे सगळा. तर आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि तुम्ही मन लावून झोकून देऊन या प्रत्येक विषय समितीमध्ये काम कसं करताय याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीचं यश अवलंबून आहे. माझी अशी अपेक्षा राहील लाड सर की तुमच्या मराठी विषय समितीनं भविष्यामध्ये खूप चांगले उपक्रम
की जसा बालकुमार साहित्य जी.के. सर बालकुमार साहित्य संमेलनासारखा जो विषय हा तुमच्या मराठी विषय समितीनं हाताळला दरवर्षी, तर ते एक अत्युच्च गेन असेल आपलं ह्या समितीच्या माध्यमातून. किंवा माझ्यासमोर एक चंदगडमधल्या मुलांचा शिवाजी युनिव्हर्सिटीनं भाषा विकास संशोधन परिषदेनं उगवाई नावाचा फक्त मुलांचा हायस्कूल आणि प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या कथा आहेत, कविता आहेत आणि त्यांच्या सहाय्यानं हा उगवाई नावाचा बालविशेषांक प्रसिद्ध केला आहे. तुमचं काम जर खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि तुमची मुलं अशी लिहिती बोलती झाली तर भविष्यामध्ये अशा प्रकारचा एखादा अंकसुद्धा मराठी ह्या विषय समितीच्या माध्यमातून आपल्याला प्रकाशित करायला आनंद वाटेल. तर नक्की अशा अत्युच्च पातळीवर तुमच्या विषय समितीचं काम जावं. अधिकाधिक या तालुक्यातली मुलं लिहिती बोलती व्यक्त करणारी व्हावीत. वाचन लेखनामध्ये अत्यंत प्रगतीचा दर्जा घेऊन एक खूप चांगला नागरिक, एक साक्षर समाज घडवण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी ते UPSC व्हावा किंवा MPSC व्हावा ह्या काय म्हणणार नाही मी, पण चांगला माणूस व्हावा एवढी मात्र माझी अपेक्षा राहील. आणि ते काम तुम्ही आणि आम्ही करू शकतो आहे अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे भविष्यामध्ये या सगळ्या दृष्टीनं एक खूप मोठे चांगले उपक्रम नजरेसमोर घेऊन आपल्या सर्वांनी वाटचाल करावी. पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि माध्यमिक विभाग हे खंबीरपणे आपल्या पाठीशी असतील. आपल्याला लागणारं जे काही सहकार्य आहे ते मिळेल याची ग्वाही देऊन या मराठी विषय समितीला मी भावी वर्षातील सगळ्या उपक्रमांसाठी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर उपस्थित अभ्यासी आणि व्यासिंग नेतृत्व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय DS पवार साहेब, पंचायत समितीच्या सभापती माननीय नल्लोडे मॅडम, ह्या कॉलेजच्या प्राचार्या पाटील मॅडम आणि ह्या अभियानाचे जनक आमचे मित्र मेंगाने साहेब. फार चांगलं अभियान आहे आणि भाषण करण्यापूर्वी असं वाटायचं की त्यांचंच ऐकत राहावं, एवढं चांगलं निवेदन त्यांचं होतं. तसा मी काही मराठी विषयाचं नाही, तरी पण काही मुद्दे मला इथं आवर्जून सांगायचे आहेत. की पुस्तक बघितलं की पुढचं पुस्तक जे असेल ते असं असेल की माझ्या कल्पनेतलं माध्यमिक शिक्षण. कारण या तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की जे काय करताय त्याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन होतं. म्हणजे आता मेंगाने साहेबांनी पुस्तक लिहिलं आहे, त्या सगळ्या शिक्षकांचे लेख आहेत आणि फार चांगलं पुस्तक, अनुभव संपन्न असं पुस्तक ते आहे. मी थोडंफार ते चाळलं. आता ह्याचं पुढचं पुस्तक मात्र साहेब माझ्या आपल्या तालुक्यातली माध्यमिक शिक्षण हे असेल. आणि हा तालुका तसा दूरदृष्टीचा आहे, म्हणजे एका अल्पदृष्ट माणसाला कलेक्टर पदापर्यंत नेणारा हा तालुका आहे. परवाच ज्याला दृष्टी नव्हती, अल्पदृष्टी होती, अशा मुलालासुद्धा आपण कलेक्टर केले. म्हणजे तसा दूरदृष्टीचा तालुका आहे. आणि इथं जे काय होतं आहे त्याचं पडसाद साधारणतः जिल्ह्यात उठतेत, मग ते कुठले पण असू देत. तसा तालुका हा फार संवेदनशील आहे. निश्चितच ह्या अभियानामध्ये चांगलं यश मिळणार आहे. आता साहेबांनी सांगितलं की मराठी विषयाची टीम चांगली असेल तर हे चांगले उपक्रम होणार आहे. मी तर असं म्हणतो साहेब, तुम्हीच एवढं मोठं कॅप्टनपद स्वीकारले धोनीसारखं की हा संघ फेल जाणार नाही. आता म्हणजे कुणी खेळला नाही खेळलं तरी त्याच्यावरती धावा जमा होणार आहेत. म्हणजे आम्ही काय म्हणतोय मेंगाने साहेबांना की विस्तार अधिकारी हे काम करतात, खरं कधीतरी आम्हाला सांगायला लागते की बाबा आमचे विस्तार अधिकारी असं काम करतात बरं काय. म्हणजे 4 दिवसापूर्वी आम्ही गाडीतून जाताना म्हणलं आता आपण निवृत्त होणार आहे आणि निवृत्त झाल्यानंतर आपल्याला एखाद्या कुणीच प्रश्न विचारला, तुम्ही विस्तार अधिकारी म्हणून एवढ्या वर्षी काम केलं, काय केलं हो तुम्ही? आम्ही काय सांगायचं, परिपत्रक आली आणि फॉरवर्ड केली. तर ते वेगळं काम मेंगाने साहेबांनी केलं. म्हणजे खरोखर आम्हाला विस्तार अधिकारी म्हणून त्यांचा अभिमान आहे. आणि मराठीसारखा विषय आहे, म्हणजे अतिशय विषय फार चांगला आहे. म्हणजे मुलामध्ये एखादी गोष्ट बिंबवायची असेल, म्हणजे राष्ट्राभिमान असेल, संवेदनशीलता असेल, तरी मराठी विषय करू शकतो. तो विज्ञान विषय करू शकत नाही. म्हणजे आता 20% ऑक्सिजन आहे, 20%च असणार आहे तो. परंतु मराठी विषयामध्ये एखाद्या मुलाचं मनपरिवर्तन होऊ शकते, चांगला संवाद साधू शकतोय. बऱ्याच वेळा आम्ही एकदा सेमी इंग्रजीच्या शाळांमध्ये हायस्कूलनं चालू केलं आणि प्राथमिक शाळेवर परिणाम झाला. म्हणून आम्ही तिथल्या लोकांना सांगितलं त्याला मॅथमॅटिक्स लिहिता येत नाही आणि तुम्ही सेमी इंग्रजीमध्ये कसं लिहायला सांगितलं आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं त्याला मराठी तर कुठं चांगलं येतं आहे, निदान इंग्रजी येत नाही हेच तर समाधान होईल.
बऱ्याच वेळा आपण बोलताना बघा हां हे समजलं काय, ते दोघांनीच माहीत असतं हे म्हणजे काय, म्हणजे तो प्रॉपर शब्द आपल्याला आठवत नाही. हां हे झालं काय, हां झालं तो पण म्हणतो झालं, याला पण सांगायचं कळते, म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा तो प्रॉपर शब्द आठवत नाही. ठीक आहे, या अभियानासाठी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं आम्ही निश्चितपणे हातात घालून काम करू. काही अडचण आली तर निश्चित पवारसाहेब आहेत, त्यांच्याकडे हे तालुक्याचं पालकत्व आहे, त्यामुळं माध्यमिक विभागाचं जरूर तुम्हाला सहकार्य राहील. सहकार्य करण्यापेक्षा तुमच्या बरोबरीनं आम्ही काम करू. कारण कसं आहे की एखाद्या माणसाचा बेनिफिट कसा घ्यावा हे मेंगाने साहेबांच्याकडे शिकायला पाहिजे. तर साहेब आले तर लगेच साहेबांना म्हणले मला एक जबाबदारी दिली होती ही साहेबांना आणायचं, एक जबाबदारी मी पार पाडली, अजून एक जबाबदारी माझ्याकडे आहे की आंबोकर साहेबांना आणायचं आहे. निश्चितपणे ती पण जबाबदारी मी पार पडू. तुम्हा सर्वांना या अभियानाच्या शुभेच्छा आहेत. मनापासून तुम्ही सगळ्यांनी हे काम करावं. मनापासून एवढ्यासाठी बोलतो की JP नाईकांची एक हे आहे ऑफिस आहे पुण्यामध्ये, त्यांनी ह्या शिक्षण विषयावरती बरेचसे प्रयोग करतात आणि त्याच्यामध्ये एका जे गोंदी सरांसारखे अभ्यास आहे, तुम्ही तर त्यांना आज पाहिलं, मी अनुभवले 2 दिवसापूर्वी. फार मोठं व्यक्तिमत्व आहे ते, म्हणजे कसं विषयापर्यंत न्यायचं अतिशय स्किल आहे. तर JP नाईकांच्यामध्ये एका जे एक्सपर्ट होते तज्ज्ञ, त्यांनी विचारलं की खरं सांगावं तुम्ही मनापासून बायकोवर प्रेम करताय का, हात वर करा. सगळे विचार करायला लागले की खरोखर करतो का नाही, तर त्यातल्या एकानं हात वर केला. आणि त्याला नंतर बाहेरच्याने विचारणार तू कसा काय केलास इथं हात वर, म्हणजे त्याला आश्चर्य वाटलं ह्याला कसं काय हात वर केला. तर त्यानं सांगितलं की माझी बायको पण प्रशिक्षणाला होती, त्यामुळे असं न होता निश्चितपणे मनापासून जे काय करायचं ते मनापासून करावं. एवढ्यासाठी शुभेच्छा देतो. मेंगाने साहेब ह्या अभियानाचे जनक आहेत. पुन्हा एकदा ह्या माध्यमिक विभागाच्या निश्चित शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. मी दिगंबर मोरे, मार्च 2020 पासून इथं प्रोबेशनरी उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहे. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय DS पवार साहेब, पंचायत समितीच्या सभापती माननीय नलवडे मॅडम, पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी आदरणीय मेंगाने साहेब. आज सुरुवातीलाच बोलताना असं सांगतो की मेंगाने साहेबांचं नाव 1.5 वर्षापासून भरपूर वेळा ऐकले आणि आदर्श विस्तार अधिकारी म्हणून किंवा जे काही भुदरगड तालुक्यामध्ये नाविन्य प्रयोग करतात आणि ते शेवटपर्यंत राबवतात, यासाठी पूर्ण जिल्हाभर नावाजलेले विस्तार अधिकारी. आज मेंगाने साहेबांची माझी पहिलीच भेट झाली आणि त्यांनी जो हा उपक्रम राबवला आहे खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे. कारण बऱ्याच वेळा कसं होतं की प्राथमिक आणि माध्यमिक यांचा योग्य समन्वय नसतो आणि या समन्वयाअभावी मुलांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असते. आता आपण सिलेबस ज्यावेळेस आपलं SCRT डिझाईन करते त्यावेळेस सिलेबस डिझाईन करतेवेळी प्रत्येक इयत्तेचं लिंकेज ठेवलेत. म्हणजे 5वीला जर विज्ञान असेल तर त्यामध्ये थोडंसं इझी लेवल असेल की अणु काय रेणू काय, परंतु 6वीला रेणूसूत्र, त्याच्या पुढच्या क्रिया. परंतु जर यामध्ये समन्वय राखला नाही किंवा मुलांना त्या लेवलनं शिकवलं नाही तर मुलांना योग्य प्रकारे ते समजणार नाही. त्याच्यामुळं आपण नवीन जे लर्निंग आउटकम्स म्हणतो, अध्ययन निष्पत्ती, तर हे अध्ययन निष्पत्ती ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. असं म्हणतात की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं. आता कोरोनाचा काळ आहे, बऱ्यापैकी शाळा पण आत्ता सुरू होतील 4 ऑक्टोबरपासून रेग्युलर. भुदरगड तालुक्यातील प्राथमिक शाळा तर 100% चालूच असतील, यात मला विश्वास आहेच. यामध्ये आपण जो शिक्षकांनी किंवा आम्ही सर्वांनीच जे अपडेट राहणे म्हणतो की आपण जे काही शिकवतो तर ते आपण कदाचित चूक असू शकते किंवा त्याची दिशा जरा योग्य असू शकत नाही. तर जे काही जिल्ह्यातील असतील तज्ज्ञ मार्गदर्शक, त्या विषयाचे एकदम ज्यांचा हातखंडा आहे अशा शिक्षकांकडनं अध्यापन कसं करावं, त्यामध्ये काय सुधारणा करावी, कशा प्रकारे शिकवलं तर जास्त प्रकारे मुलांना समजेल, यातून आपल्याला ह्या उपक्रमातून साध्य होईल. अशा या उपक्रमाला
माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मेंगाने साहेब या उपक्रमाला निश्चितच यश मिळेल अशी मी आशा करतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. नमस्कार. नाही अजून प्रतिसाद येत. ठीक आहे, म्हणजे कंटाळा थोडाफार गेला असेल. शिक्षक समृद्धी अभियानाच्या सुरुवातीच्या या कृतीसत्रासाठी उपस्थित असलेल्या पंचायत समिती भुदरगडच्या सभापती आदरणीय नलवडे मॅडम, ज्यांच्या संकल्पनेतून शिक्षक समृद्धी अभियानाची सुरुवात होते आहे, ते गट शिक्षणाधिकारी मेंगाने सर, माझे सहकारी उपशिक्षणाधिकारी मोरे साहेब, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एकत्र काम करतो ते माझे सहकारी ओतारी सर, या DED कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर माळी मॅडम, आजचे 2 व्याख्याते आहेत, एक राजकुमार गोंधळी सर आणि नानंग सर, उपस्थित माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक इथं AM पाटील आहेत, व्यंकटराव आहे, मिलिंद आहेत आणि कोण देसाई सर आहेत आणि उपस्थित सर्व मराठी विषयाचे अध्यापन करणारे किंवा मराठी विषयाची आवड असणारे सर्व आपण उपस्थित बंधू भगिनींनो. खरं म्हणजे नूतन शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब आजच्या कार्यक्रमाला येणार होते. काल ते मुंबईला कोर्टात गेल्यामुळं मिलिंद सर आणि मेंगाने सरांनी पाठपुरावा करूनसुद्धा ते येऊ शकले नाहीत आणि मग दुसरा पर्याय स्टँड बाय मी होतो म्हणून मी आलेलो आहे. अतिशय आनंदाची बाब आहे. शासनानं आत्तापर्यंत 1986 पासून आज अखेर वेगवेगळे प्रयोग केलेत, शिक्षकाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केलेत. शिक्षक क्षमता समृद्धी असं एक अभियान काही वर्षापूर्वी येऊन गेलं, पण आपण समृद्ध झालो का हा पुन्हा प्रश्न पडतो आहे. आपल्या सर्वांना, तुम्हाला मला वेतनवाढी मिळाल्या, पण खरोखर शिक्षक समृद्ध झाला का इतक्या वर्षानंतरसुद्धा? मेंगाने साहेबांना पुन्हा का विचार करावा लागला, आपल्या शिक्षकांना समृद्ध करावं लागतं आहे, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. पण मेंगाने साहेब, आता तुमची शिक्षकांची म्हणजे पंचायत समितीचं प्रशासन, सगळ्या संघटना आणि शिक्षक यांची चांगली युती झाली. फळाची स्थिती, मारणाऱ्याची मती आणि दगडाची गती यांची युती झाली की निर्णायक स्थिती येते. तशी तुमची आता सगळी युती झालेली आहे, निर्णायक स्थिती आलेली आहे. खरोखर मराठी, आज सुरुवात आहे मराठीची, उद्या इंग्रजीची आहे. मेंगाने साहेबांनी मगाशी प्रास्ताविकामध्ये किंवा आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं की टप्प्याटप्प्यानं आम्ही जाणार आहे, पण पहिल्या बैठका ह्या सगळ्या विषयाच्या लवकर झाल्या तर सुरुवात चांगली होऊ शकेल. त्यासाठी विषय समित्या आपण गठीत करायला हरकत नाही. म्हणजे आज मराठी विषय समिती लाडसरांवर एकट्यांवर जबाबदारी न देता या तालुक्यातल्या संपूर्ण भौगोलिक परिस्थितीचा विचार करून प्रत्येक विभागातला एक असा घटक घेऊन 7-8 जणांची समिती केली, त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांवर जबाबदारी टाकली, तर हे या प्रत्येक विषयाचं अभियान अधिक सफल, यशस्वी होऊ शकेल. आम्ही आता सगळ्यांनी डोस पाजणार आहे आणि मुख्य व्याख्याते आहेत गोंधळी सर, त्यांचं थोडंसं बाजूला राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तरी पण मी मराठीचा नाही असं ओतारी साहेब म्हटले. मी मराठीचा नाही, पण इंग्रजी विषयाचा आहे. म्हणजे भाषा विषयाबद्दल मला माहिती आहे. सध्या इंग्रजी माध्यमाचं वेड का लागलं पालकांना आणि मुलांना, ह्याचा विचार तुम्ही लोकांनी, मराठीच्या शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. आमचं काय चुकलं का, काय चुकतं आहे का? माझी मातृभाषा सोडून पालक इंग्रजीकडे का वळायला लागलेला आहे? कोण कमी पडलं त्यांच्या मतामध्ये सुधारणा करायला किंवा त्यांना परावृत्त करण्यासाठी कोण कमी पडलेलं आहे? याचा विचार तुम्ही करायला पाहिजे, मराठीचा शिक्षक या माध्यमातून. कारण मीडिया आता जो आहे, प्रभावी आपल्यावर छाप पाडणारा जो मीडिया आहे, म्हणजे हा मोबाईल असेल
हा एक प्रकारचा मीडिया आहे. मोबाईल बाजूला ठेवला तर टी व्ही आहे. यातली लँग्वेज जास्तीत जास्त कोणती वापरतो? तुम्ही मराठीचे शिक्षक मेसेज करताना कोणती भाषा वापरताय बघा. ती मराठीही नाही आणि इंग्रजी नाही दुर्दैवानं. म्हणजे मराठी शब्द येईल असं इंग्रजीमध्ये आपण टायपिंग करतो. मराठीचा शिक्षक असेल तो सुद्धा नानंग सर, बरोबर ना? म्हणजे मी मराठीचा शिक्षक आहे, माझा स्वाभिमान मी बाजूला ठेवला. मी आय एम टीचरमधला आय स्मॉल लेटरमध्ये काढला आणि तरी जगायला लागलेलो आहे. मग यात सुधारणा कोण करणार? याबद्दल प्रबोधन कोण करणार? कुठलाही मराठी चॅनेल, कोणतंही मराठी चॅनेल तुम्ही घ्या, त्यामध्ये काय म्हणते, थोड्या टप्प्यानंतर ज्ञानदा म्हणते बघा, ब्रेक, 2 मिनिटाच्या ब्रेक नंतर पुढील बातम्या. ब्रेक कुठून शब्द आला? आपण ते असं सहन करायला लागलेलो आहोत. मोबाईलमध्ये टाईप करताना ओके म्हणत नाही आपण, के फक्त टाईप करायला लागलो आहे आता. तेही समजावून घ्यायचं. म्हणजे शॉर्ट लँग्वेजेस प्रत्येक भाषेमध्ये यायला लागलेले आहेत आणि न कळत आपण तसं ते स्वीकार करायला लागलेलो आहोत. मग ह्याला अटकाव करण्यासाठी फक्त बुदरगड तालुक्यातल्याच शिक्षकांनी नव्हे तर सर्वांनी, तुम्ही आम्ही, म्हणजे मी जरी इंग्रजीचा असलो, मी जरी विज्ञानाचा असलो, मी गणिताचा असलो, तरी मला हे माझं मन बदलावं लागेल. मला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं उपक्रम शाळेमध्ये घ्यावे लागतील. हे असं सहजासहजी बदलणार नाही. मला प्रमाण भाषा जी आहे, मराठी भाषा प्रमाण भाषा आहे, ती मी बोलली पाहिजे. मी त्याचा वापर वर्गामध्ये केला पाहिजे. आमच्यातले किती शिक्षक प्रमाण भाषेचा वापर करतात हा संशोधनाचा विषय आहे. अलीकडं इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम याबद्दल बरंचसं बोललं जातं. माझा एक शेजारी आहे, माझा गाववालाच, BSc BEd आहे, तो गणित शिकवतो. गाववाला आहे, कोल्हापूरमध्ये आम्ही शेजारी राहतो. सरांच्या संस्थेमध्ये ते होते, रिटायर्ड झालेत. आम्ही फिरायला जायचो, दररोज परत यायचं फिरून. सकाळी एके दिवशी असा प्रकार झाला, 6:30 वाजता आम्ही परत आलो. जरा मी पुढं आलो आणि तो जरा मागं राहिला. माझी मिसेस दारात झाडू मारत होती. तो आला आणि माझ्या मिसेसला म्हटला, वहिनी शुभ मॉर्निंग. आमच्या मिसेसनं झाडू टाकला आणि म्हटले, अहो दादा तुम्ही असं काय म्हणताय आज शुभ मॉर्निंग? मी मागं वळून सांगितलं, तो सेमी इंग्रजी शिकवतोय. म्हणजे धड मराठीही तो बोलू शकत नाही, धड इंग्रजीही बोलू शकत नाही. आमच्या शिक्षकांची अवस्था काय झालेली आहे? तुम्ही वर्गामध्ये मराठीचा शिक्षक या नात्यानं ज्या वेळेला प्रवेश करता त्यावेळेला सर्व विद्यार्थी गुड मॉर्निंग म्हणतात. तुम्ही काय प्रतिसाद देता? शुभ सकाळ म्हणत असाल तर मराठीचे खरे शिक्षक आहात. तुम्ही गुड मॉर्निंग म्हणत असाल तर तुमचा आणि ह्या शुभ मॉर्निंगमध्ये फरक काय? म्हणून मी स्वतः आधी बदललो पाहिजे. मला माझ्यात बदल केला पाहिजे. मग माझ्यात बदल करताना मला दोन्ही ओळींच्या मधलं वाचता येतं का? हे फार महत्त्वाचं आहे. दोन्ही ओळींच्या मधलं वाचता येतं का म्हणजे काय? तुमच्या माझ्या गुरुजीने आत्तापर्यंत असं शिकवलेलं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांना सर्व शिक्षण दादोजी कोंडदेव आणि जिजाबाईनं दिलं. शहाजीराजे कोठे होते त्या काळात हे तुम्हाला आमच्या गुरुजींनी शिकवलं नाही आणि आम्हीही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवलं नाही. रीड बिटवीन द लाईन्स, दोन्ही ओळींच्या मधलं वाचलं पाहिजे. मराठीच्या शिक्षकांना किती वाचलं? माझ्या घरी आत्ता तुम्ही कोणीही आलात तरी माझी स्वतःची 2122 पुस्तकं आहेत कालच्या मागच्या पगारापर्यंत स्वतःची. त्यातली फक्त 122 वाचली नसतील, 2000 पुस्तकं वाचलेली आहेत. माझ्याकडे टिपणं आहेत. तुम्ही मराठीचे शिक्षक म्हणून किती पुस्तकं वाचली? संशोधनाचा विषय आहे. मी इयत्ता 1लीपासून 10वीपर्यंत अध्यापन करतो. इतके लेखक आलेत, त्यांचे पॅरेग्राफ आहेत, पाटाच्या खाली संदर्भ दिलेत. ते संदर्भ मी कधी वाचलेत का? मुलांच्या समोर दिलेत का? आम्ही दिलंच नाही. फक्त मराठीचं अध्यापन करायचं, भाषा विषयाचं अध्यापन करायचं म्हणजे पाठ्यपुस्तक संपवायचं का? नाही मित्र. मग म्हणून तुम्ही संदर्भ किती वाचताय हे फार महत्त्वाचं आहे. तुमचं जे अध्यापनाचं पुस्तक आहे ते रिबाइंडिंग व्हायला पाहिजे, पुनर्बांधणी व्हायला पाहिजे दरवर्षी. तुमच्या मराठीच्या पुस्तकाची, विज्ञानाच्या पुस्तकाची, कुठल्याही मराठीच्या शिक्षकांना आता मातृभाषा म्हणून आपण जर शिकवत असेल तर तो अधिक प्रभावी पाहिजे. त्याचं पुस्तक जे अध्यापनाचं आहे, इयत्ता 9वीला शिकवतो, इयत्ता 6वीला शिकवतो आहे, इयत्ता 4थीला शिकवतो आहे, ते रिबाइंडिंग व्हायला पाहिजे. रिबाइंडिंग म्हणजे काय?
वर्षभरात, त्या आठवड्यात, त्या महिन्यामध्ये माझ्या वाचनात या संदर्भात कुठल्या पाठाला अनुकूल काय पब्लिश झालेलं आहे ते नियतकालिकांमध्ये असतील, म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये असेल, पाक्षिकांमध्ये असतील, मासिकांमध्ये असेल, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये असेल, त्याचे काय पुरावे मी त्या पुस्तकात त्या पाठाच्या उपघटकाच्या अनुषंगानं अटॅच केलेले आहेत का, की जेणेकरून भविष्यात मी ते विद्यार्थ्यांना सांगेन. असा तुमच्यातला कोण शिक्षक असेल मराठीचा तर तो माझा आवडता शिक्षक असेल, आणि नुसतंच पाठ्यपुस्तक असेल तर तो बिनकामाचा शिक्षक आहे. अगदी जाहीर करतो आहे मी. ते शिकवण्यासाठी BA BEdची गरज नाही ना, DEdची गरज नाही. आहे तसं वाचायचं आणि सांगायचं यासाठी आपली निवड केलेली नाही. तर त्या दोन्ही ओळींच्या मधलं वाचण्यासाठी माझ्याजवळ ग्रंथभांडार पाहिजे आणि मी त्या अनुषंगानं वाचत राहिलो पाहिजे. गोंधळी सर आणि मी गेली 25 वर्षाचा आमचा परिचय आहे, ते सांगतील नंतर तुम्हाला. आता गाडीतून येताना त्यांनी सांगितलं की मलासुद्धा उजळणी घ्यावी लागली, मला काय बोलावं लागणार आहे. आमच्यातले किती जण उजळणी घेतात तो लिहितात. दैनिक पाटण लिहायचं नाही असं कुठल्या तरी परिपत्रकात आहे म्हणतात, आणि उद्या त्या पाठाची तयारी त्या निमित्तानं करायची ते सुद्धा आम्ही टाळायला लागलो. म्हणजे किती दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे मला पूर्वतयारीची सुद्धा गरज नाही, हा अहमपणा आलाच कसा, मी इतका तज्ज्ञ झालो का. स्वयंमूल्यमापन करणं फार गरजेचं आहे मित्र हो. म्हणजे मराठी विषय जरी मी शिकवत असलो तरी मला आता कशाची गरज नाही. या आविर्भावात मी जातो, वाचून दाखवतो. तुम्हाला मला मराठीचे शिक्षक अजून आवडतात, त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती अजून वाटते. कारण काय तर त्यांनी आपच्याकडून, तुमच्याकडून, माझ्याकडून कविता पाठ करून घेतल्या होत्या लयबद्ध पद्धतीनं. गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसताच काडी आनं म्हणायचा मनाशीच की, किंवा या झोपडीत माझ्या राजासजी माली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, अशा कविता अजून आम्हाला पाठ आहेत. तुम्ही फक्त चाचपणी करायची आहे शाळेत गेल्यानंतर. तुमच्या विद्यार्थ्यांना किती कविता येतात. पद्धत बंद केली, कुणी केली? आम्ही केली. कविता पाठांतरची पद्धत आम्ही, आता येत नाही ना कविता पाठ असलेली कविता लिहा म्हणून, मलाच आवड नाही, बरोबर ना. किती मराठीचे शिक्षक आहेत, किती हिंदीचे शिक्षक आहेत, किती इंग्रजीचे शिक्षक आहेत. लेजी मेरी विल यू गेटअप त्या लयीत म्हणताना अजून आम्हाला आठवते, तुम्हालासुद्धा आठवेल. पण माझ्या विद्यार्थ्यांना येते का? मी 7व्या वेतन आयोगाचा पगार घेतो आहे. कसं झालेलं आहे, सगळे प्रत्येकजण शांत झालेले आहेत. विद्यार्थ्याला नको आहे, पालकांना नको आहे, म्हणजे परीक्षार्थी विद्यार्थी आपण बनवायला लागलेलो आहेत. पुस्तक संपवायचं, परीक्षार्थी बनवायचा, गुण द्यायचे. त्याला गुण कसे मिळतील? गेल्या वर्षी तर गुणांचा कहरच झाला. परीक्षा न जातात आपण किती आपले हात सैल आहेत दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे माझं तर असं स्पष्ट मत आहे, गुण देणारे नकोत, सद्गुण देणारे शिक्षक आता पालकांना पाहिजेत, समाजाला पाहिजेत. तुम्ही सद्गुण किती देता, तुम्ही संवेदनशीलता त्या प्रत्येक गोष्टीमध्ये किती घेता, त्या पाठात उपघटकात संवेदनशीलता काय शोधता आणि संवेदनशीलतेनं काय शिकवता, हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही काय केलेलं आहे, मी वक्ता आहे आणि विद्यार्थी श्रोता आहे, याच्या पलीकडं आम्ही जायलाच तयार नाही. विद्यार्थ्यांना कधी प्रश्न तयार करायला सांगितलेत काय? मी उत्तर तयार केलेलं आहे. पंचायत समितीचं ठिकाण गारगोटी हे आहे. भुदरगड जरी असलं नाव तालुक्याचं तरी पंचायत समितीचं मुख्यालय गारगोटी आहे, हे उत्तर झालं. त्यावर काय काय प्रश्न करता येतील असं मुलांना कधी चॅलेंज केलं का आम्ही मराठीच्या शिक्षकांनी? अधिक त्याबद्दल कदाचित गोंधळी सर जातील तिकडं. परंतु मी आता मेंगाने साहेबांनी, मुख्याध्यापक संघानं, आपल्या सर्व मराठीच्या शिक्षकांनी मिळून आता आपण समृद्ध व्हायचं ठरवलेलं आहे. मी स्वतःमध्ये हे कधी गुण आणणार की जेणेकरून मी ते गुण विद्यार्थ्यांच्यामध्ये उतरवू शकेन. आणि म्हणून मला अधिक सक्षम व्हावं लागेल. लक्षात घ्या, मला म्हणजे तुम्हाला. तुम्ही ज्या वेळेला सक्षम व्हाल त्यावेळेला या मुलांच्या समोर तुम्ही जाऊ शकाल. काय वाचायला पाहिजे आणि काय वाचू नये हे फार महत्त्वाचं आहे. मी काय वाचायला पाहिजे, तुम्ही आत्ता सगळ्या मीडियांमध्ये शुद्ध भाषा येत असेल तर ती मला वाटते फक्त वर्तमानपत्रांमध्ये येते. बाकीच्या कथा कादंबऱ्यांमध्ये शुद्ध भाषा नसते, ती प्रादेशिक भाषा असते. तो कथाकार ज्या विषयांवर लिहिणार आहे त्याला अनुसरून ती भाषा असते. पण बातम्यांचं वाचन आपण विद्यार्थ्यांच्या समोर घेतो का? दररोज काही मिनटं प्रार्थनेच्या वेळेला, आता 2 वर्ष आम्ही शाळेत न जाता आम्हाला पगार मिळाला, आपलं सुदैव आहे. पण
मधल्या या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मी त्या विषयाचा समृद्ध शिक्षक होणार म्हणून काय काय मी केलेत प्रयोग, माझ्याकडे काय काय उपकरणं आहेत, टेक्नॉलॉजीचा मी काय वापर करणार आहे, यूट्यूबमधले किती मी असे व्हिडिओज पाहिलेत की मराठीला ते पोषक आहेत, व्याकरणासाठी पोषक आहेत, त्याचा संग्रह मी केलेला आहे. हा संशोधनाचा विषय आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून तुमची टीम पाहिजे, 5-1, 10-1 शाळामधल्या शिक्षकांची एक टीम पाहिजे. आणि काय वाचायचं काय वाचू नये ह्या त्यांनी ठरवलं पाहिजेत. हा घटक शिकवायचा. आता व्हॉट्सअप ग्रुप पण तयार करायला सांगितला मेंगाने साहेबांनी, फक्त त्यामध्ये आपण सर्वांनी ठरवायला पाहिजे वाढदिवसाच्या शुभेच्छा, शुभ मॉर्निंग याच्याशिवाय दुसरे मेसेज पाठवायचे नाहीत आपण ग्रुपवर, याच्याशिवाय पाठवायचे नाहीत म्हणतोय मी. असं होतं आहे. आम्ही ग्रुप केलेत, जिल्हा स्तरावर ग्रुप केलेत. ग्रुपवर शाहूवाडी तालुक्यातल्या कुणाचा तरी मयत झालेला असतोय नातेवाईक, तो कॉपी पेस्ट करून भुदरगडवर आलेला असते, म्हणजे RIP श्रद्धांजली. काय करतोय आपण? खरोखर असेल तर त्याला पर्सनली फोन करून सांगा ना. वाढदिवस खरोखर स्नेह असेल, तुमचा आपुलकी असेल तर पर्सनली फोन करून त्याला शुभेच्छा द्या, त्याच्या दुःखात सहभागी व्हा. सार्वत्रिक ठिकाणी तुम्ही काय कशासाठी येत आहे? इतकं प्रेम आहे का खरोखर? म्हणजे फक्त दिखावो आपण झालेलो आहोत. मग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी म्हणतो आहे तर असं यायला पाहिजे, इयत्ता 9वीचा अमुक पाठ आहे, अमुक कविता आहे, यासाठी संदर्भानं असं आहे, किंवा मी लयबद्ध केलेली कविता आहे ती मी त्यावर टाकली, ती तुमच्या मुलांकडून सुद्धा करून घ्यायला हरकत नाही. असं काय होईल, चांगलं होईल अध्ययन आणि अध्यापनाच्या दृष्टीनं, याचा विचार व्हॉट्सअप ग्रुपच्या कर्त्यांनी आता करायला हरकत नाही. म्हणजे काही नियमावली घालून द्या आधी. या ग्रुपमध्ये समाविष्ट असणाऱ्यांनी असं केलं पाहिजे. असं जर काय केलं तर आपले उपक्रम चालू होतील. उपक्रम काय घेता येतील? मी असं सहज, आता माझं 26वे वर्ष दुर्दैव आहे ना एकाच पदावर, बरं का. उपशिक्षणाधिकारी म्हणून 1 जुलै 1995 पासून एकाच पदावर माळी मॅडम मी आहे. 26 वर्ष झालं. म्हणजे तलाठी झालो असतो तरी किमान तहसीलदारपर्यंत तरी पोचलो असतो. पण शिक्षण विभागातलं म्हणजे इतके दिवस मी त्याच्यावर माझी फॅमिली गुजराण केलेली आहे, बोलू नये. पण 26 वर्ष एका पदावर असणं कुठल्याच, आणि MPSC क्रॅक करून बरं का 95ला मी त्या पदावर आहे. म्हणजे काय उपयोग आहे असं कधी कधी वाईट वाटतं, परंतु वाईट वाटून घ्यायचं नाही आहे. मग उपक्रम या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये, 26 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक प्राथमिक माध्यमिक शाळांची तपासणी घेतली. हे शब्द असेच लिहावेत असा एक उपक्रम आपल्या शाळेत चालू करता येईल का? मी आज अखेर कोल्हापुरातल्या नामवंत शाळा, म्हणजे अगदी उषाराजे असेल आणि आपल्या कोल्हापूर विभागातली मुदोजी हायस्कूल फलटण असेल, ही सर्वात मोठी शाळा 5 जिल्ह्यातली, 111 शिक्षक आहेत मिलिंद मुदोजी हायस्कूलला 5वी ते 10वी. अशा शाळांची तपासणी घेतली. तिथल्या मुख्याध्यापकांना, प्राचार्यांना विचारलं की तुमच्या शाळेतला टॉपचा वर्ग कोणता? प्रायव्हेट हायस्कूल असेल, समलोही असेल, महाराष्ट्र हायस्कूल असेल, कोल्हापुरातल्या अनेक नामवंत, पद्माराजे असेल, ह्या शाळांच्या घेतल्यात. कारण माझं 13वं वर्ष आलटून पालटून असा माध्यमिकला उपशिक्षणाधिकारी कोल्हापूरच्या, म्हणजे आता 20 वर्ष सलग 22 वर्ष माध्यमिकलाच आहे. पण माध्यमिकच्या शाळांची तपासणी झाली. संस्कृत विषय शिकवणारा 10वीचा वर्ग, सेमी इंग्रजी असणारा 10वीचा वर्ग, अशा वर्गात गेल्यानंतर मराठीचे 5 शब्द मी लिहायला सांगितले. कोणकोणते? मी मुद्दाम सांगतोय. आता भुदरगडच्या सुद्धा तपासण्या करायला सुरुवात करेन, पण वेगळे शब्द असतील कदाचित. शारीरिक शिक्षण, दीपावली, दिवाळी, क्रीडा स्पर्धा आणि परीक्षा हे शब्द लिहायला सांगितलेत. मुलांच्याकडेच वह्या ठेवल्या आणि असं चॅलेंज केलं की मी आता ब्लॅकबोर्डवर लिहितो. हे फार कठीण शब्द नाहीत लिहायला, फक्त वेलांटीचे आहेत. 5च्या 5 शुद्ध आलेत तर माझा 1 महिन्याचा पगार. सर्व विद्यार्थ्यांचे 5ही शब्द बरोबर येणं अपेक्षित आहे, कारण ह्यातला कोणताही शब्द मुलाला बोलता आल्यापासूनचा माहिती आहे, तो पहिलीला बालवाडीला गेल्यापासूनचे माहिती आहेत. मग 5 शब्द यायला पाहिजेत. त्या वर्गात असणारे 30 विद्यार्थी, 25 विद्यार्थी, 60 विद्यार्थी, उषाराजेला 80-82 विद्यार्थी होते. सगळ्यांचे बरोबर आले तर 1 महिन्याचा पगार. 10 जणांचे बरोबर आले तर आजचा 1 दिवसाचा पगार.
आणि कुणाचंच बरोबर आलं नाही तर मुख्याध्यापकांना आम्हाला 1 महिन्याचा पगार जाताना द्यावा. काय झाला असेल निर्णय, पर्याय? कधी कुणी दिले नाहीत मिलिंद पैसे, पण नामवंत शाळातला अपवादात्मक एखादा विद्यार्थी 5 शब्द शुद्ध लिहू शकला. तुमच्या शाळेत आल्यानंतर तुम्ही उद्या जायचं आणि हे शब्द लिहायचे. आता हा दोष कोणाचा असेल हो? शिक्षकांनीच हे वर्षभर चुकीचे शब्द लिहिले. म्हणजे माझं शुद्ध लेखन करेक्ट पाहिजे आधी. एम पाटील सर, मीच परीक्षेचा ऱ्हस्व लिहिला, मीच शारीरिक शिक्षण लिहिताना गोंधळतो. पहिली वेलांटी देऊ का, पहिल्या रला काय देऊ आणि दुसऱ्या रला काय देऊ, आणि मग इथून गोंधळ चालू होतो. मराठीचे शिक्षक आहात म्हणून सांगितलं मी. म्हणजे हा प्रयोग जर मी माझ्या शाळेत केला, हे शब्द असेच लिहा. दर आठवड्याला असे चुकणारे शब्द 2च लिहायचेत आणि विद्यार्थ्यांना एक वही घालायला सांगायची की आम्ही जे ब्लॅकबोर्डवर लिहितो ना ते स्टँडिंग ऑर्डर असेल, स्थायी म्हणजे कायमस्वरूपी, ते तुम्ही तुमच्या हयातीत केव्हाही वही उघडली तरी तुम्हाला ते उपयोगी पडतील. आणि म्हणून असे शब्द आम्ही लिहायला पाहिजेत. प्रतिज्ञा कोणी लिहिली, ब्लॅकबोर्डवर फ्लॅश केलं पाहिजे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असं मी प्रार्थनेला विचारतो. जरा गोंधळी सर तुमचा वेळ घेतोय मी. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. भारत मेरा देश आहे, सभी भारतीय मेरे भाई बहन आहे. हिंदीमध्ये भाई बहन म्हणतो, इंग्रजीमध्ये ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणतो, मराठीत बांधव फक्त म्हणतो, बहिणी का म्हणत नाही. विश्लेषण करायला पाहिजे तुम्ही. बाहेर ब्लॅकबोर्डवर एखाद्या उपक्रम होऊ शकेल. कोणी लिहिली ही प्रतिज्ञा? पेदीमेरी व्यंकट सुबैयाचं चरित्र वाचायला लागेल तुम्हाला. राष्ट्रगीत पूर्ण काय आहे लिहायला पाहिजे. धार्मिक मी म्हणत नाही, पण गणपतीची आरती पूर्ण लिहायला पाहिजे. हे पाठात आहे का? उपक्रम म्हणून पाहिजे. टोपण नावं, केशवकुमार कुणाला म्हणतात, केशवसूत कुणाला म्हणतात, आमचाच गोंधळ होतो. शिरवाडकरांनी तात्या म्हणून काय लिहिलं, शिरवाडकर म्हणून काय लिहिलं आणि कुसुमाग्रज म्हणून काय लिहिलं. केशवकुमार कुणाला म्हणायचं, कवी बी. ही नावं टोपण नावं देता येतील का मला? असं काय करता येईल का? ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेले, साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळालेले लेखक, या वर्षातले गेल्या 5 वर्षातले, त्यांचा परिचय, त्यांची प्रसिद्ध पुस्तकं तुम्ही कधी दिलाय का? नाही ना. आम्ही आज कुठं आलोय आपण मुलांनाच विचारायचं. मुलं सांगतात सर तुम्ही जिथं उभा होता त्याच्या जरासं 2 पाय पुढं जरा अजून या. म्हणजे तिथं पान नंबर 36 पॅरेग्राफ नंबर 2, चला तू वाच संपला. कधी आपण त्या पाठाच्या खाली गेलोय संदर्भात शेवटपर्यंत? तिथं खरं आहे, त्यासाठी तुमचा अभ्यास पाहिजे आहे. तो आम्ही केलाच नाही. प्रत्येक ओळीत व्याकरण आहे. नाच तमाशे चालले होते, नाचत माशे चालले होते असं वाचतं. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. आम्ही गडबडीत वाचलं, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, तोच शब्द, पण आपण फक्त फास्ट वाचला. मग असे काय शब्दांचे छेद, इथून पुढे मी चोरी करणार नाही, स्वल्पविराम केल्यास मला शिक्षा व्हावी. स्वल्पविरामाचं महत्त्व सांगताना जर तो करणारच्या तिथं घेतला, नाहीच्या ऐवजी करणारच्या पुढं घेतला, तर इथून पुढे मी चोरी करणार नाही, केल्यास मला शिक्षा व्हावी, कसा अर्थ बदलतो. एवढं सामर्थ्य मराठीच्या शिक्षकाजवळ पाहिजे आहे, वाचन पाहिजे आहे. मी मराठीचा शिक्षक नाही म्हटलेलो आहे, पण मी 2000 पुस्तकं वाचलेली आहेत. मी अनेक लेखक अनुभवलेले आहेत. मला वाचनाची सवय आहे. माझा हा मोबाईल घेतला तर मिलिंदला माहिती आहे, एम पाटील सरांना माहिती आहे, व्यंकटला माहिती आहे. हे आम्ही जुने क्लासमेट किंवा मागं पुढचे आहोत बरं का. गारगोटीतच माझं शिक्षण झालेलं आहे. गोंधळी सरांना माहिती आहे, माझ्या सहकार्यांना तर माहिती आहे. 1960 पासून काल संध्याकाळपर्यंतचे सगळे GR यात आहेत. जवळजवळ 1000 पुस्तकं आहेत ज्ञानेश्वरी बायबलसह यामध्ये.
समाज रोस्टर कसं तपासायचं याबद्दल 598 पानाचे GR आहेत यात स्वतंत्र. असा मी वापर केला. तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या विषयाचं किती आहे? 1ली ते 12वीपर्यंतची स्टेट बोर्डाची सर्व पुस्तकं आहेत, CBSEची सर्व पुस्तकं आहेत यात. मी वार्षिक तपासणीला गेल्यानंतर पुस्तक मागत नाही कुणाकडं. गोंधळी सरांच्या शाळेमध्ये 4 दिवसापूर्वी ओतारे साहेबनी मी तपासणीला गेलो आणि सरांचाच पाठ मी पुस्तक न मागता ह्यावर काढला. कुठं आहे त्याने ज्या वर्गाला 10वीला शिकवायचं होतं अमुक पाठ काढला आणि मी माझ्या मोबाईलमध्ये काय शिकवतायत, काय पाहिजे आहे, काय बरोबर काय नाही. मित्र असले तरी इमोशनल होणार नाही, त्यांना काय सांगायचं आहे ते सांगणार. पटलं तर त्याने घ्यायचं आहे, नाही पटलं तर तसंच ठेवायचं आहे. म्हणजे अशा स्वभावानं तुम्हीसुद्धा विद्यार्थ्यांशी हितगुज साधलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही जाल. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम आहे. काही अशा पण असतात तुमच्या प्रशासनाकडून, माध्यमिक विभागाकडून असतील, प्राथमिक विभागाकडून असतील. ओतारी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्हाला काय आर्थिक मदत करता येणार नाही, पण प्रशासकीय काय मदत पाहिजे असेल त्या बाबतीमध्ये आम्ही मेंगाणे साहेब आपल्याला मदत करू. कोण तज्ज्ञ पाहिजे असेल, सुदैवानं मी डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला 5 वर्षे काम केलेलं आहे. मला 5 जिल्ह्यातले लोक चांगले वाईट माहिती आहेत. इतर जिल्ह्यातला सुद्धा तज्ज्ञ मार्गदर्शक येऊ घातला असेल किंवा यायचा असेल तर त्यावेळेला मदत करेन. तुम्ही मराठीच्या विषयाच्या माध्यमातून भागातले जिल्हा स्तरावरचे साहित्यिकसुद्धा आणून विद्यार्थ्यांच्या त्यांच्याशी गाठीबिटी घालून दिल्या पाहिजेत. प्रत्येक शाळेतले लिहू इच्छिणारे भविष्यातले साहित्यिक आहेत, असे साहित्यिक निवडायचेत. हिता डॉक्टर माळी मॅडमच्या समवेत हितं ते आणायचेत निवडक 100 विद्यार्थी आणि एखादा जर साहित्यिक आणला आणि त्याच्याबरोबर थेट मुलाखत त्या विद्यार्थ्यांनीच घेतली तर असासुद्धा उपक्रम तुमचा होऊ शकेल. तुमच्या शाळांमध्ये कथाकथन, तुमच्यातला दमा मिरासदार तयार करायचा असेल, तुमच्यातला शिवाजीराव भोसले तयार करायचा असेल तर त्या संधीत त्या लहान व्यासपीठापासून तुम्ही तयार करून दिल्या पाहिजेत. आणि म्हणून मेंगाणे साहेबांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे तो सर्व विषयाशी अनुरूप असावा. मला वाटते मुख्याध्यापक संघ आमचा जो आहे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सगळ्यात प्रभावी प्रशासन असलेला संघटना म्हणजे मुख्याध्यापक संघ. मुख्याध्यापक संघाचा अर्थातच पाठिंबा आहे, कारण मिलिंद AM पाटील सर, व्यंकटराव देसाई सर तालुक्या मुख्याध्यापक संघाचे आहेत, हे पुढाकार घेता आहेतच. पण मला एक इथं जिज्ञासा आहे की उपस्थितांमध्ये प्राथमिक शिक्षक किती आहेत? जरा रेज युअर हँड, हात वर करा बघू. मग मेजॉरिटी मिलिंद मागं बघितली तर सगळे प्राथमिकचे आहेत. माध्यमिकचे हात वर करा. 50 नाही ते, हे 50 नाहीत. मास्टर आहे काय मास्टर? मग असेल तर मला लगेच 2 मिनिटात करते. मी काय काउंट करणार नाही, कारण मला मतदान घ्यायचं नाही. म्हणजे कमी पडतंय. मग कुणाचे कोण आलं नाही हे सांगा. त्या मुख्याध्यापकांना आम्ही अगदी सौम्य भाषेत, नंतर जरासं माझ्या भाषेत ते सौम्यच त्या पद्धतीनं मी जाऊ शकेन. म्हणजे हे चांगलं आहे. चांगलं करायसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन चांगलं करूया. सुरुवात वैशिष्ट्य म्हणजे सुरुवात बुदरगडमधून होते आहे. मौनी विद्यापीठ आहे. देशाचं नेतृत्व इथल्या लोकांनी केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत. आणि आता पुन्हा एकदा चांगली स्थिती आपल्याला निर्माण झालेली आहे. मला फक्त एकच आशावाद आहे. दत्ता हलसलगीकर नावाचे एक कवी आहेत. त्यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांची बाग फुलून आलीत त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून घ्यावे. आबाळा एवढी ज्याची उंची त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. मला वाटतं अशा आशावादानं आपण सर्वजण जाऊया. तुमच्या ह्या सर्व कार्यक्रमाला, तुमच्या नेतृत्वाला सलाम करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व मराठी बंधू भगिनी, मी आभार प्रदर्शनासाठी उभा राहिलेलो आहे. मात्र ओतारी साहेबांनी ही संकल्पना कुठून आली हे विचारलं तर हे जे काही पुस्तक आहे आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण, या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुष्पनगरमध्ये चाललेला होता आणि तिथंच
मिलिंद पांगेरेकर सरांनी सांगितलं की मेंगाने साहेब तुम्ही सगळं प्राथमिक शिक्षकांच्याकडे उपक्रम राबवताय, माध्यमिककडे एखादा उपक्रम येऊ दे. आणि तिथूनच त्यांनी सांगितलं होतं की चला आपण माध्यमिक वाल्यांसाठी काहीतरी करूया. आणि मला वाटतं आणि त्याचबरोबर प्राथमिक वाल्यांच्या बरोबर माध्यमिकलाही काहीतरी काम द्यावं म्हणून त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी हा एक उपक्रम माध्यमिक आणि प्राथमिक या दोघांसाठी आणला. आणि त्याचं उद्घाटन आजच्या मराठी या विषयामध्ये होते. मराठी विषय सहविचार सभा आज या ठिकाणी संपन्न होते. आणि या संपन्न कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला कोल्हापूर जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी माध्यमिक DS पवार साहेब लाभलेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं आणखीन एक वैशिष्ट्य की मराठीचा कार्यक्रम आणि आमच्या मराठीच्याच शिक्षिका आज सभापती म्हणून तुमच्या बरोबर बसलेल्या आहेत. ते एक या ठिकाणी आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. तर त्यांचंही या ठिकाणी आभार. त्याचबरोबर ओतारी साहेब, त्यानंतर नवनिर्माचित उपशिक्षणाधिकारी मोरे साहेब, त्याचबरोबर या असणाऱ्या कार्यक्रमाचं संपूर्ण रिमोट कंट्रोल ज्यांच्याकडे आहे ते आमचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी मेंगाने साहेब. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे दोन मुख्य मार्गदर्शक आहेत. एक म्हणजे कोजिम परिवार पवार साहेब आमच्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करतोय. आणि त्यांचं मार्गदर्शक आणि अध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे ते आमचे राजेंद्र कुमार गोंधळी मुख्याध्यापक आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपती शिक्षक आदर्श पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. तर ते असतील. आणि दुसरं आमच्याच मातीतील, मी मेंगाने साहेबांना म्हटलं होतं की आम्ही सगळी उदरगड भागातील आहे आणि थोडंसं प्राथमिक मधला जिल्ह्याचा कोणतरी एक मार्गदर्शक द्या. तर ते म्हणाले इथं सोनं असताना दुसरीकडे कशाला उडकायचं. आणि मग त्यांनी संजय नानंग एक आदर्शवत शिक्षक असणारा त्यांचं नाव दिलं. तर ते या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होण्यासाठी लाड सरांच्या नेतृत्वाखाली गेली 4-5 दिवस अनेक जण आम्ही काम करतो आहे. आणि त्याच्यामध्ये प्राथमिक लोकांनी सुद्धा इथून पुढे या ठिकाणी सहभाग या ठिकाणी नोंदवावा असं सांगितलं. त्याबद्दल त्या प्राथमिक शिक्षकांमधील असणारे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शिक्षक बंधू भगिनी आणि ज्यांनी हे असणारे हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि ते नेहमीच आम्ही हक्काने या ठिकाणी येतो त्या या असणाऱ्या एज्युकेशन संस्थेच्या असणाऱ्या प्राचार्या मादी मॅडम. तर या सर्वांचं आणि त्याचबरोबर माध्यमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक, त्याचबरोबर प्राथमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक आणि सर्व माझ्या समोर उपस्थित असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी या सर्वांचं या उद्घाटन कार्यक्रमात आभार मानतो. आणि यानंतर प्रमुख व्याख्याते राजेंद्र कुमार गोंधळी सर यांचे या ठिकाणी व्याख्यान होते.